हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात। मोदींची आज कोल्हापुरातील तपोवन मैदानात सभा। मुख्यमंत्री शिंदेंकडून सभास्थळाची पाहणी। शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदींचा कोल्हापूर दौरा। मात्र छत्रपतींच्या गादी विरोधातील प्रचार जनता विसरणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यास महाविकास आघाडीचा एकही नेता आला नाही, हा शाहू महाराजांचा अपमानच। संजय मंडलिकांचा महाविकास आघाडीवर निशाणा। लातूरच्या उदगीरमध्ये आज प्रियंका गांधींची जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगेंच्या प्रचारार्थ सभा होणार। राहुल गांधींच्या लातूर मुक्कामानंतर प्रियंका गांधींची सभा। सांगलीतील काँग्रेसची जागा जाण्यामागे जयंत पाटीलच खलनायक। राऊतांच्या माध्यमातून जयंत पाटलांकडून विशाल पाटलांची खेळी। माजी आमदार विलास जगतापांचा गंभीर आरोप। ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळली। प्रचार गीतामधले जय भवानी आणि हिंदू या शब्दांवरील बंदी कायम। ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष। रावेरच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंच्या अर्जावर अपक्ष उमेदवाराकडून हरकत। गौण खनिज प्रकरणातील दंडाचा उमेदवारी अर्जात उल्लेख नसल्याचा आरोप। खडसेंचा अर्ज रद्द करण्याची मागणी। महायुतीचं उर्वरित जागा वाटप आज किंवा उद्या होण्याची शक्यता। ठाणे, नाशिक, पालघर, दक्षिण मुंबईची उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती। एमआयएम कडून नसीम खान यांना लोकसभेची ऑफर। नसीम खान यांच्याकडून काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा। अल्पसंख्याकांना उमेदवारी न दिल्यानं नसीम खान काँग्रेसवर नाराज। काँग्रेसकडून अल्पसंख्याकांना उमेदवारी न दिल्यानं समाजात रोष। समाजाची भावना पाहूनच निर्णय। नसीम खान यांची भूमिका, तर मला कुणाचीही ऑफर प्रेरित करू शकत नाही। एमआयएमच्या ऑफरवर नसीम खान यांची प्रतिक्रिया। गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला परदेशात निर्यातीस परवानगी। लाल कांद्याची मात्र अडवणूक कायम। केंद्राच्या निर्यात धोरणामुळे महाराष्ट्रातले शेतकरी आक्रमक। सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप। कांदा उत्पादक शेतकऱ्याला मिळणारे 2 पैसे मोदी सरकारनं थांबवले। गुजरातच्या व्यापाऱ्यांना मालामाल करण्याची मोदींची भूमिका। गुजरातच्या कांदा निर्यातीवरील परवानगीवरून पवारांसह राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा। मालेगावात स्वाईन फ्लूचा शिरकाव। उपचारादरम्यान बाधित दोघांचाही मृत्यू। मनपा आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।